वानखेडे स्टेडियमवरती टीम इंडिया येणार आहे आणि त्यासाठी टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने तरुणांनी गर्दी या ठिकाणी केलेला आहे। तर दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव टीम इंडियाने वर्ल्ड कप मध्ये केलेला आहे। T20 वर्ल्ड कप जिंकून टीम इंडिया विश्वविजेती आता झालेली आहे। तब्बल 17 वर्ष या क्षणाची वाट भारतीयांनी बघितलेली आहे आणि आज अखेर तो दिवस आला आहे ज्यावेळेस हा कप भारतात परततोय। मुंबईमध्ये टीम इंडिया आपला कप जो आहे वर्ल्ड कप चॅम्पियन्सचा कप घेऊन येते। आपल्या चाहत्यांना बघण्यासाठी या ठिकाणी आपण बघू शकतो सर्वजण रांगेत अगदी उभे असल्याचं देखील आपल्याला दिसतंय आणि केवळ तरुणच नाही तर अगदी लहान लहान मुलं सुद्धा या ठिकाणी आलेली आहेत ज्यांना उत्सुकता आहे की एक झलक आपल्या चाहत्याची बघता यावी। अनेक जणांनी जे T20चं मैदान आहे ते गाजवलेलं आपण पाहिलेलं होतं आणि त्यासाठीच आता या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी सर्व भारतीय मुंबईकर हे मोठ्या संख्येने जमले असल्याचं आपण पाहू शकतोय। टीम इंडियाची विजयी परेड सुद्धा या ठिकाणी होणार आहे। अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन यांच्याकडून। सचिन, आपण बघतोय या ठिकाणी आता तुम्ही कुठे आहात या संदर्भात सर्वात आधी सांगा आणि मरीन लाईन्स ते वानखेडे स्टेडियम पर्यंत जी परेड निघणार आहे या संदर्भात देखील माहिती द्या। मोठ्या संख्येने चाहते इथे आलेले आपल्याला दिसून येत आहेत। तरुणाई खास करून हे आलेले आहे। अनेकांनी टीम इंडियाचे टी-शर्ट देखील घातले आहेत। तुम्ही कुठून आलात आणि सगळा माहोल बघून कसं वाटतं? खारघरहून आला आणि आता कसं सेलिब्रेट करणार? इंडियाची टीम इथे असणार आहे। आम्ही सगळे खारघरूनच आलेलो आहे आणि आम्ही इकडे आमच्या चाहत्या टीम इंडियाला सपोर्ट करायला आलो आहे। म्हणजे जिंकल्यावर आम्हाला खूप चांगलं वाटत होतं, म्हणून जेव्हा आम्हाला कळलं की इथे परेड होणार आहे तर आम्ही खूप लांबून इथे आलेलो आहे। आवडता प्लेअर कोणता तुमचा? माझा तर रोहित शर्मा, आपला कॅप्टन। कारण शर्माची कामगिरी तर सगळ्यात चांगली राहिलेली। आपला कॅप्टन आहे, म्हणजे लास्ट मॅच मध्ये पण त्यांनी आपल्याला लास्ट मॅच पर्यंत म्हणजे ते थोडंसं दुखत होतं, पण आता आपण जिंकलेलो आहे तर ते सगळ्यात हॅपी मुवमेंट आहे आपल्यासाठी। जवळपास 13 वर्षानंतर भारताला विश्वचषक मिळालेला आहे। कसं वाटलं जेव्हा भारताने विश्वचषक जिंकला? खूप आनंद आपण सांगू शकत नाही। सगळ्यांची इच्छा होती, 13 वर्ष खूप जास्त होतात, सो आपण खूप आनंदात आहोत। आम्ही सगळे म्हणून सपोर्ट करायलाच आलो होतो आम्ही। टी-शर्ट वगैरे एकदम पूर्ण तयारीनिशी आलाय भाऊ तू? हो, आता खूप वर्षांनंतर हे स्वप्न पूर्ण सारखं झाल्यागत वाटतंय। आम्ही मागच्या कित्येक वर्षांपासून ॲज फॅन्स पण एक्सपेक्ट करतो की यावर्षी जिंकेन। आज आता फायनली इंडिया जिंकली आहे तर खूप बरं वाटतंय, छानसा एक असं वाटतंय।